हॅलो फ्रेंड, वेलकम इन टेकमो द यूट्यूब चॅनल. आज आपण मराठीमध्ये एक्सप्लेन करणार आहे, कारण की ITI प्रिन्सिपलचे जे एक्झाम होणार आहे आता मे बी ते मेमध्ये असू शकते. पुढचे आपल्याकडे फक्त 3 किंवा 4 महिने असेल. तर त्याकरिता आपण जो चॅप्टर नंबर 13 आहे त्याच्यामध्ये एक टॉपिक आहे अप्रेंटिसशिप ॲक्ट 1961. तर त्याच्या संदर्भात आपण इथे बघूया, डिटेल्समध्ये एक्सप्लेन करूया इथे की क्वेश्चन मोस्टली जे येतात ना, जे त्याच्यामध्ये हा जे कंटेंट्स आहे कंटेंटवरच बेसिकली क्वेश्चन येऊ शकतात. जसं आता चॅप्टर 1 आहे, प्रीमध्ये चॅप्टर आहे, तर त्याच्यामध्ये जे प्री आहेत ज्या गोष्टीचं शॉर्ट टायटल आहे, एक्सटेंड आहे, कमेन्समेंट आहे, डेफिनेशन आहे. तर याच्यामध्ये असे क्वेश्चन विचारू शकतात की चॅप्टर 1 मध्ये कुठले कुठले पॉईंट्स इन्क्लुडेड केलेले आहे. तर त्यामध्ये आपण सांगू शकतो की शॉर्ट टायटल आहे, एक्सटेन्स, कमेन्समेंट अँड डेफिनेशन्स ते त्याच्यामध्ये दिलेलं आहे असं आपण तिथे सांगू शकतो. तर चॅप्टर 2 मध्ये तर आता इथे बेसिकली जे 3A आहे हे रिझर्वेशन हा ST/SC साठी आहे. तर क्वेश्चन मे बी असा येऊ शकतो की कुठल्या सेक्शनमध्ये आणि चॅप्टरमध्ये ST/SC साठी रिझर्वेशन ठेवण्यात आलेलं आहे. तर तिथं आन्सर असेल की चॅप्टर 2 आणि सेक्शन 3A. तर याच्यामध्ये बेसिकली जे रिझर्वेशन असते ते 2.3, 2.5, 3.7 असं काही नसते. जे स्टेट असते, जिल्ह्यावाईज असते, स्टेट वाईज असते. ज्या डिस्ट्रिक्ट स्टेटमध्ये जे जे कॅटेगरीचे STचे कॅन्डिडेट असणार प्रोफेशनल असतात, म्हणजे पॉप्युलेशन बेस असतात तिथं रिझर्वेशन. तर नेक्स्ट आहे 3B. आता 3B सेक्शन 3B मध्ये रिझर्वेशन ऑफ ट्रेडिंग प्लेस फॉर द अदर बॅकवर्ड क्लास इन द डेझिग्नेटेड ट्रेड. तर याच्यामध्ये कसं असते की हा जो सेक्शन 3B आहे हा रिझर्व करून केलेला आहे अदर बॅकवर्ड क्लास. परत इथे जे रिझर्वेशन असते त्या कॅन्डिडेटला त्या डिस्ट्रिक्ट त्या स्टेटचं पॉप्युलेशन बेस असते, त्या स्टेटमध्ये किती पॉप्युलेशन आहे OBCचं त्यानुसार तिथे रिझर्वेशन कन्सिडर केलं. आणि हे जे रिझर्वेशन आहे सगळं याचा राईट फक्त सेंट्रल गव्हर्नमेंटलाच आहे. सेंट्रल गव्हर्नमेंट डिसाईड करते की कुठे किती वॅकन्सी द्यायला पाहिजे. तर नेक्स्ट आहे सेक्शन 4. सेक्शन 4ला म्हणतात की सेक्शन 4 कॉन्ट्रॅक्ट ऑफ अप्रेंटिसशिप. तर बेसिकली हा एक कॉन्ट्रॅक्ट असतो दोन व्यक्तीमध्ये. जसं आता अप्रेंटिस आहे, अप्रेंटाईज काय करतो की जसं आता डिप्लोमा कंप्लीट झालेला व्यक्ती त्याला अप्रेंटाईज म्हणतो. तर त्याला जर अप्रेंटिसशिप करायची असेल तर त्याला अप्रेंटिसशिप म्हणतो, म्हणजे प्रोसेसला अप्रेंटिसशिप म्हणतं. तर याच्यामध्ये 2 व्यक्तीमध्ये जो करार होतो त्याला म्हणतो कॉन्ट्रॅक्ट ऑफ द अप्रेंटिसशिप. तो जातो सेक्शन 4 मध्ये. आता इथे काय होतं की एम्प्लॉयर आणि अप्रेंटाईज ह्या दोघांमध्ये इथे करार होतो आणि त्या करारच्या मध्ये असतो अप्रेंटिसशिप ॲडवायझर. तो अप्रेंटिसशिप ॲडवायझरच्या थ्रू या दोघांमध्ये कॉन्ट्रॅक्ट केला जातो. तो कॉन्ट्रॅक्ट हा कधी ब्रेक होतो, कसा असतो, काय असतो ते त्याच्यामध्ये या सेक्शनमध्ये सगळं डिटेल्स दिलेलं आहे. तर ह्या कॉन्ट्रॅक्टमध्ये बेसिकली डिटेल्समध्ये तुम्हाला वाचावं लागेल इम्पॉर्टन्स काय दिलेलं आहे ह्या कॉन्ट्रॅक्ट अप्रेंटिसशिपमध्ये. जर एखादा स्टुडंट जर तो मायनर असेल, लेस दॅन 40 इयरचा असेल, तर त्याच्या गायडन्स त्याचा जो गायडन्स असेल त्याने तो कॉन्ट्रॅक्ट त्या एम्प्लॉयीसोबत केला पाहिजे. आणि त्याचं सगळं डिटेल्स जे आहे ते पोर्टल साईटवर विदिन 7 डेजसाठी ज्या एम्प्लॉयरनी आहे तिथे पब्लिश करायला पाहिजे द वेबसाईट. जसं बघितलं तर तो जो कॉन्ट्रॅक्टचा डिटेल्स त्या एम्प्लॉयरने एक पोर्टलवर टाकल्यानंतर तिथे तो जो ॲप्लिकेशन आहे जे एम्प्लॉयरने वेबसाईटवर पब्लिश केलेलं आहे ते बघतोय अप्रेंटिसशिप ॲडवायझर. सो अप्रेंटिसशिप ॲडवायझर आहे तो बघतो. त्याच्यामध्ये जर त्याला काही त्रुटी वाटल्या किंवा कोणी ऑब्जेक्शन घेतलेलं असं वाटत असेल तर त्यावेळेस तो ऑब्जेक्शन जर असेल तिथे ते ऑब्जेक्शन विदिन 15 डेज ते एम्प्लॉयरला जो अप्रेंटिसशिप ॲडवायझर त्याला सांगावं लागतं. त्याच्यानंतर जर तो प्रॉब्लेम जर सॉल्व्ह झाला नाही तर त्याच्यानंतर तिथे प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे तर त्याच्यानंतर अप्रेंटिस ॲडव्हर्टायझर
विदिन अ 30 डेमध्ये तो कॉन्ट्रॅक्ट रजिस्टर्ड केला जातो. तर हे सगळं कॉन्ट्रॅक्ट अप्रेंटिसशिपमध्ये केलं जाते. तर कॉन्ट्रॅक्ट अप्रेंटिसशिपमध्ये मोस्टली एक इम्पॉर्टंट हे आहे की जो स्टुडंट असतो तो 14 इयर अबो असतो. 14 इयर अबो जर जनरल अप्रेंटिसशिप कुठल्याही जनरल अप्रेंटिसशिप जर घेत असेल तर तो 14 इयर. जर कंपनी जर हजार्डन्स प्रोडक्ट जनरेट करत असेल किंवा प्रोडक्ट असेल तर हजार्डन्स इंडस्ट्री असेल तर तिथे तो जो पर्टिक्युलर स्टुडंट आहे जो अप्रेंटाईज असतो त्याला अप्रेंटिसशिपमध्ये जाण्याचं असते. त्याचं वय हे कंप्लीट 18 वर्ष असायला पाहिजे. जर 18 वर्ष कंप्लीट असेल तर तो हजार्डन्स इंडस्ट्रीमध्ये सुद्धा अप्रेंटिसशिप करू शकतो. जर असं नसेल तर त्याच्या जो गायडन्स आहे जो गार्डियन्स आहे त्याने तिथे तो करार पुढे एम्प्लॉयरकडे फॉरवर्ड करू शकतो त्याच्या साईननुसार. 5th आहे सेक्शन 5 मध्ये दिलेलं आहे नोव्हेशन ऑफ द कॉन्ट्रॅक्ट अप्रेंटिसशिप. नेक्स्ट आहे 5A त्याला रेग्युलेशन ऑफ द ऑप्शनल ट्रेड म्हणतो त्याच्याबद्दल दिलेलं आहे. सेक्शन 5B मध्ये दिलेलं आहे अप्रेंटिसशिप फ्रॉम अदर स्टेट. सो अदर स्टेटमध्ये सुद्धा जो कॅन्डिडेट आहे ते अप्रेंटिसशिप करू शकतात. त्याचे रूल्स अँड नॉर्म्स वगैरे या 5B मध्ये दिलेलं आहे. तर नेक्स्ट आहे 6 सेक्शन 6 मध्ये दिलेलं आहे पिरियड ऑफ अप्रेंटिसशिप ट्रेनिंग. तर पिरियड ऑफ अप्रेंटिसशिप ट्रेनिंग हे किती असायला पाहिजे हे याच्याबद्दल सगळं डिटेल सेक्शन 6 मध्ये दिलेलं आहे. सेक्शन 6 चॅप्टर 2 मध्ये. त्यानंतर 7 आहे टर्मिनेशन ऑफ द अप्रेंटिसशिप ॲक्ट. तर हा टर्मिनेशनच्या रिलेटेड सगळे नॉर्म्स वगैरे ह्या अप्रेंटिसशिपच्या सेक्शन 7 मध्ये दिलेला आहे. तर याच्यामध्ये अप्रेंटिसशिप टर्मिनेट पण होऊ शकतो. त्याच्यामध्ये जर ज्या कॅन्डिडेटने जर तो रेग्युलर नसेल किंवा काही कारणास्तव काही प्रॉब्लेम झाला असेल तर ते दोन्ही साईडनी टर्मिनेट होण्याचे चान्सेस जास्त असतात. एम्प्लॉयर थ्रू सुद्धा किंवा अप्रेंटाईज किंवा जो कॅन्डिडेट असतो त्याच्या थ्रू सुद्धा तो कॉन्ट्रॅक्ट टर्मिनेट होतो. पण तो कॉन्ट्रॅक्ट टर्मिनेट करण्यासाठी आपल्याला अप्रेंटिस ॲडव्हर्टायझरची हेल्प घ्यावं लागते. विदाउट अप्रेंटिसशिप ॲडव्हर्टायझरची आपल्याला हेल्प घ्यावं लागतं. नेक्स्ट आहे 8 नंबर्स ऑफ अप्रेंटाईज फॉर द डेझिग्नेटेड ट्रेड अँड ऑप्शनल ट्रेड. सो सेक्शन 8 मध्ये बेसिकली नंबर्स ऑफ अप्रेंटिस किती असायला पाहिजे. म्हणजे सपोज ते जे पोस्ट असतात जसं रिझर्वेशन असते कुठल्या स्टेटला किती रिझर्वेशन असायला पाहिजे हे सगळं डिसाईड इथे सेंट्रल गव्हर्नमेंट करते. सेंट्रल गव्हर्नमेंट थ्रूच हे सगळं तिथे नंबर्स ऑफ अप्रेंटिस किती असायला पाहिजे हे जे पोझिशन आहे हे ठरवण्याचं काम हे ह्या सेक्शन 8 मध्ये डिक्लेअर केलेलं आहे की ते सेंट्रल गव्हर्नमेंटनीच करते, स्टेट गव्हर्नमेंट नाही. तर नेक्स्ट आहे 9 सेक्शन 9. याच्यामध्ये प्रॅक्टिकल अँड बेसिक ट्रेनिंग फॉर अप्रेंटाईज दिलेलं आहे. तर याच्यामध्ये प्रॅक्टिकल आणि बेसिक ट्रेनिंग हे वेगळे असतात. त्या प्रॅक्टिकलसाठी वेगळे रूल्स असतात आणि बेसिक ट्रेनिंगसाठी वेगळे रूल्स असतात. आणि हे जे रूल्स असतात हे डिपेंड करते की सपोज एक कंपनी आहे त्या कंपनीमध्ये 500 पेक्षा जास्त जर एम्प्लॉईज असेल तर त्यावेळेस त्या एम्प्लॉयरला एक कंपल्सरी केला जाते की जे तिथे अप्रेंटिस असणार आहे त्या अप्रेंटाईजसाठी एक पर्टिक्युलर डिफरन्स अँड सेपरेट बिल्डिंग असायला पाहिजे आणि त्याच्यानंतर तिथे जे इन्स्ट्रक्टर असणार आहे ते सुद्धा सेपरेटली असायला पाहिजे. जर ते कंपनीला हे सगळं तिथे अवेलेबिलिटी करून द्यावं लागतं या सगळ्यासाठी बिकॉज दॅट इज द नॉर्म ऑफ द गव्हर्नमेंट. जर याच्यासाठी गव्हर्नमेंटने एक नॉर्म तिथे ठेवलेला आहे की त्या कंपनीकडे जर ते सगळं अवेलेबल नसेल तर गव्हर्नमेंट काय करतो त्यांना तिथे लोन प्रोव्हाइड करतं. त्या लोन प्रोव्हाइड करतं पर्टिक्युलर रेटसाठी आणि त्यांना तिथे कंपल्सरी केलं जाते की तुम्ही लोन घ्या आमच्याकडून आणि तिथे एक सेपरेट लॅब बनवा की ट्रेनिंग द्या स्टुडंटला. हे सगळं तुम्ही तुमच्या लेवलला करू शकता आणि हे असं तिथे केलं जातं. आता हे जातं बेसिक ट्रेनिंगसाठी आणि त्याच्यानंतर जसं ते सगळं डिपेंड करतं ट्रेनिंग ऑफ द अप्रेंटिस. जर
तिथे स्टुडंट तिथे जे एम्प्लॉयर आहेत त्यांच्याकडे जे वर्कर आहेत ते जर 250 किंवा त्याच्यापेक्षा जास्त असेल तर त्यासाठी एक वेगळा नॉर्म्स गव्हर्नमेंटने ठेवलेला आहे. जर 250 किंवा त्याच्यापेक्षा जास्त असेल तर याचा अर्थ असा होतो की तिथे ते सगळा खर्च ज्याचा ट्रेनिंग म्हणजे ट्रेड अप्रेंटिसशिपचा जो काही खर्च असणार आहे तो एम्प्लॉयरलाच करावा लागतं. आणि सपोज जर अशी कंपनी आहे तिथे लेस दॅन 250 वर्कर काम करतात तर तिथे जो खर्च आहे तो गव्हर्नमेंट आणि एम्प्लॉयर याच्यामध्ये इक्वली शेअर होतो अप टू दी सम लिमिटेशन. तर त्याच्यामध्ये काही लिमिटेशन पर्यंत गव्हर्नमेंट त्यांना शेअर करते, त्याच्यानंतर बाकीचा खर्च जो रिमाइनिंग आहे तो त्या एम्प्लॉयरला करावं लागतं. हे झालं सगळं सपोज ट्रेड अप्रेंटिसशिपसाठी. पण इथे दुसरे पण एक अप्रेंटिस असते, त्याला म्हणतो आपण जसं प्रॅक्टिकल अप्रेंटिसशिप. आता प्रॅक्टिकल अप्रेंटिसशिपसाठी मोस्टली काय होते, सो इन एनी केस इथे एम्प्लॉयरलाच खर्च करावा लागतो. जर बेसिक ट्रेनिंग असेल तर गव्हर्नमेंट त्याला सपोर्ट करते, जर प्रॅक्टिकल असेल तर तिथं प्रॅक्टिकल ट्रेनिंगचा कॉस्ट आहे तो तिथे एम्प्लॉयरलाच बॉन्ड करावं लागतं. जर स्टायपेंड जे असते ग्रॅज्युएट अप्रेंटिसशिपचं किंवा टेक्निशियन अप्रेंटिसशिपचं त्याच्यात काही वेळेस गव्हर्नमेंट इक्वली शेअर करू शकतो, ते पण एक अप टू द लिमिटपर्यंत. तर अशा प्रकारे प्रॅक्टिकल आणि बेसिक ट्रेनिंगमध्ये अप्रेंटिसशिपमध्ये नॉर्म्स वगैरे सेंट्रल गव्हर्नमेंटनी ठेवलेले आहे. ते जातं सेक्शन 9 मध्ये. त्याच्यानंतर आहे सेक्शन 10 रिलेटेड इन्स्ट्रक्शन ऑफ द अप्रेंटिसशिप. अप्रेंटिसशिपच्या रिलेटेड जे काही बरेचसे इन्स्ट्रक्शन दिलेले आहे ते अप्रेंटिससाठी तिथे महत्त्वपूर्ण आहे, त्याने ते वाचायला पाहिजे. जसं सेक्शन 11 मध्ये काय दिलेलं आहे, ऑब्लिगेशन्स ऑफ एम्प्लॉईज म्हणजे ऑब्लिगेशन म्हणजे ड्युटीज ऑफ द एम्प्लॉईज. सेक्शन 11 मध्ये मोस्टली इथून हा इम्पॉर्टंट सेक्शन स्टार्ट होतो. ऑब्लिगेशन ऑफ द एम्प्लॉईज. एम्प्लॉईजचे ऑब्लिगेशन काय असायला पाहिजे, ड्युटीज काय असायला पाहिजे. ड्युटी काय असायला पाहिजे की जसं तिथे एक प्रॉपर प्लेस, प्रॉपर क्लासरूम, प्रॉपर ट्रेनिंग प्लेस ते एम्प्लॉयरने तिथे अप्रेंटिससाठी अवेलेबल करून द्यायला पाहिजे. जसं त्याला म्हणतो आपण तिथे टेस्ट, प्रॅक्टिकल एक्झाम किंवा ट्रेनिंग हे प्रॉपरली व्हायला पाहिजे, त्याला रिस्पॉन्सिबल तिथे एम्प्लॉयर असतो. तर हे सगळं त्या ऑब्लिगेशन ऑफ द एम्प्लॉयरच्या सेक्शनमध्ये दिलेलं आहे. तो हा 12 मिनिटापर्यंत व्हिडिओ झालेला आहे. पुढचा पोर्शन आपण ह्या सेम टॉपिकचा नेक्स्ट व्हिडिओमध्ये चालू करूया आणि कंटिन्यू करू.